UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपीला थांबवायला हवं होतं, डोक्यात गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणामधील आरोपी बाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी। आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं। घटनेमधील काही गोष्टी न समजण्यासारख्या, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील, हायकोर्टाचा इशारा। प्रकरणातील पोलिसांचे CDR मागितले। फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स हटवल्यानंतर आमदार मनीषा चौधरी BMC अधिकाऱ्यांवर संतापल्या। कुणाच्या सांगण्यावरून पोस्टर काढले, चौकशी करण्याची मागणी। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल, बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही, शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात, रोज मरे त्याला कोण रडी? हिम्मत असेल तर 288 जागा लढा, छगन भुजबळांचं जरांगेंना आव्हान। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसी मधून आरक्षण देणार का, हे पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्या। संभाजीनगर मधील भाजप बैठकीत फडणवीसांचं जरांगेंना आव्हान। ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा। नाशिकमधील भाजपच्या बैठकीत अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नागपुरात काल एक बाजार गुंडा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला, हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ, उद्धव ठाकरे यांचं अमित शहांना आव्हान। हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं, लाचारीमुळे लोक सोडून चाललेत, याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या अमित शहांवरच्या टीकेनंतर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अमित शहांचा दौरा आटोपताच भाजपला धक्का, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सरचिटणीस दिनेश परदेशी ठाकरे गटात, वैजापूरमधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट, पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता। मी खात्री देतो की हे राज्य बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सामूहिक शक्तीच्या जोरावर काय होतं ते दाखवून देऊ, शरद पवार यांचं विधान। मुसळधार पावसाने पुणेकरांची तारांबळ, शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी, पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। मुंबईसह ठाणे, बदलापुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मध्य रेल्वेची सेवा अर्धा तास उशिरानं, ठाण्यामध्ये काही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा गैरप्रकार, अकोल्यामध्ये 6 पुरुषांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले, बालकल्याण विभाग, पालिका अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये प्रकार उघडकीस। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।